आघाडीचा तिढा दिवसेंदिवस वाढत चाललाय। मवियाने वंचितला 4 जागांचा अंतिम प्रस्ताव दिलाय, पण वंचित 4 जागांवर समाधान मानणार का, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा कायम। वंचितने महाविकास आघाडीचा 4 जागांचा प्रस्ताव फेटाळला। वंचित एकला चलोरेचा नारा देणार। निवडणूक आयोगाने 2024च्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक हे जाहीर केलंय, पण महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे। महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या समोर 4 जागांचा प्रस्ताव ठेवला, तर वंचित आघाडीकडून सुधारित प्रस्ताव देण्याची मागणी ही करण्यात आली आहे। आमची प्रामाणिक इच्छा आहे की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये जो सामील झालेला आहेत वंचित बहुजन, त्यांनी आमच्याबरोबर निवडणुका लढवल्या। आमच्याकडून त्यांना 4 जागांचा प्रस्ताव आम्ही दिला। त्यांना ज्या आम्ही जागा दिलेल्या आहेत ते त्यांच्या यादीमध्ये होत्या, त्या जागा आम्ही दिल्या। आम्ही इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत दिलेला प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव आम्हाला अमान्य आहे। त्यांनी सुधारित प्रस्ताव द्यावा। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जातोय। त्यानुसार ठाकरे गटाला 18 जागा, काँग्रेसला 18 जागा, शरद पवार गटाला 6 जागा, वंचितला 4 जागा, तर रासप आणि स्वाभिमानी संघटनेला प्रत्येकी 1 जागा देण्याचा विचार आहे। दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या 15 जागांचा तिढा सुटत नाही असा दावा केलाय। हा तिढा सोडवण्यासाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना देखील पत्र लिहिलेलं होतं। यावर महाविकास आघाडीमध्ये कोणताही वाद नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं। उद्याच्या सभेचं प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण आहे का? उद्याच्या सभेचं प्रकाश आंबेडकर वरिष्ठ पातळीला काही गोष्टी चालू आहेत। आमचं काही नाही, 48 जागांच्या बाबतीत व्यवस्थित चर्चा आहे। नाही काही वादविवाद काही तसा नाही। आम्हाला जवळजवळ सर्व संमती आमच्या झालेल्या आहेत। काही आमच्या मित्र आहेत यांच्याकरता काही जागेच्या बाबतीत चर्चा करायची आहे। भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे, पण या प्रयत्नाला प्रकाश आंबेडकर यांची साथ मिळणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल। आवेश तांदळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।